संदीप पाहतोय सामना करतील. पहिला बॉल दक्षांच्या माध्यमातून आपण बघितलं तर मग या ओव्हरची हाताळणी केली जाईल. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक आपण बघितलं तर 2026 पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसामध्ये आपण हे मॅच पाहतोय. आता चला अंपायर्स इशारा देत आहेत. मॅचला सुरुवात आमच्या ऑफिशियल सुरेंद्रची घाटाल अँड रुपेश दांडेकर. बॉल पहिला सामना करतील संदीप ओव्हर द विकेट. पहिला बॉल सोडून दिलाय. वेट अँड वॉच ची भूमिका पूर्ण करत असताना बॅटर्स पाहायला मिळाले. दिशाहीन असणारा हा बॉल पाहायला मिळालाय आणि वाईटच्या स्वरूपात आपण बघितलं तर मग या संघाचा अकाउंट ओपन करून दिलं जात आहे बॉलरच्या थ्रू. बॉलरच्या माध्यमातून ही धाव दिली जाते एक्स्ट्रा वाईटच्या स्वरूपात. लाईन पकडावी लागेल. ओ चांगली लाईन आहे. संदीप यांचा विचार होता की या लाईनवर आपण अटॅक करूया, आक्रमक अंदाजाने खेळूया, परंतु मिस करणारा बॉल पाहायला मिळाला. बॉल आपण बघितलं तर एक कंप्लीट झाला. धावफळ कव्हर एक जी एक्स्ट्राने आलेली वाईटने. दक्ष बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा लॉंग रन अपने पाहतोय आपण. चांगली बॉलिंग केली जाते. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. नियंत्रित ही गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. 3 ओव्हरचा गेम आहे. 3 ओव्हरच्या गेम मध्ये डेफिनेटली आपण पाहू शकतोय की मग प्रत्येक टीम जेव्हा बॅटिंग करते ना, मग ते बॅटिंग करत असताना एक सेफ टार्गेट शोधत असते ना. हे सेफ टार्गेट मिळेल की नाही हा देखील विचार करावा लागेल. कारण की विचार तर हाच असेल की बॅटिंग करणारी टीम आपल्या परीने जोडत्या येतील तितक्या धावा आपण जोडूया. बेस्ट टायमिंग शॉट हवेत पाहतोय. उंच उडालाय. हा बॉल पडला पण पाहिला तर स्कोरिंग झोन मध्ये फिल्डर आहेत तिकडे. धावा मात्र मिळत आहेत. हा आता एक्स्ट्रा मिळू शकतायत. बघू शकतो आपण धावा इथे जोडल्या गेल्यात. अगदी 3 धाव्यांनी संघाचं टोटल आपण पाहिलं तर 5च्या घरामध्ये पोहोचल्या गेले. इट्स अ 5 रन्स. बॉल फेकून झाले तर आपण पाहिलं या पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा. सुरुवात आपण पाहू शकतो थोडीशी शांत आहे, परंतु हे 2 खेळाडू आहेत ना की यांच्याकडे ती क्षमता आहे, चांगली हिटिंग करण्याची काबिलियत आहे. थोडासा ओव्हर पिच होता परंतु टायमिंग प्रॉपर झाला नाहीये. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फिल्डर आहे तिकडे. बॉलला पकडण्यामध्ये थोडेसे असफल. 2 धावेचा प्रयत्न आणि पूर्ण झाल्यात. वेगाने आपण पाहिलं तर मग या धावा जोडल्या जात आहेत. आमचे स्क्वेअर लेग अंपायर्स आम्हाला सांगतात की 1 शॉट, एकच धाव असेल. कारण की ते आपण पाहिलं 2 धावा जोडण्याचा प्रयत्न होता, परंतु एका बाजूने आपण बघितलं की मग नॉन स्ट्राईक यांचे जे खेळाडू आहेत ना त्यांची बॅट मात्र आली नाही आहे, जे आपल्याला पाहायला मिळालं इनक्रीजमध्ये. आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की ते मग 1 शॉटचा इशारा की एकच धाव मिळेल. सगळ्या काही गोष्टी असतात. कारण की तुम्ही जर 2 धावा घेण्याचा प्रयत्न करताय तर मात्र बॅट पूर्णपणे लाईनवर नाही तर लाईनच्या आतमध्ये यायला हवी आहे. कदाचित असंच काहीतरी देखील पाहायला मिळालं. आणि यांचे स्क्वेअर लेग अंपायर्स मात्र आपण बघितलं तर त्यांनी लगेच दर्शवलं गेलं की 1 शॉट. सोडून दिलेला बॉल पाहायला मिळेल. डाऊन दी लेग स्टंप जाताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा मात्र मिळेल. या पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे धावा, सिंगल, डबल, परंतु त्यानंतर शॉट देखील येताना पाहायला मिळाला. त्यानंतर वाईट देखील, म्हणजे सगळ्या काही गोष्टी येताना पाहायला मिळाल्यात. परंतु आत्तापर्यंत बाउंड्री, कारण की 3 ओव्हरच्या गेममध्ये तुम्हाला बाउंड्री जास्त असतं, नक्कीच घेण्याचा प्रयत्न करावा लागेल जर तुम्हाला एक मोठं टार्गेट सेट करायचं असेल तर. खाली राहणारा बॉल पाहायला मिळाला आहे. संदीपचे प्रयत्न होते की बॉलला खेळायचं होतं, परंतु एक्स्ट्रा पेस, गती जास्त पाहायला मिळाली आहे. त्यामुळे जो शॉट खेळायचा होता तो खेळता आला नाहीये त्यांना. आणि एक डॉट बॉल हे येताना पाहायला मिळतोय. दक्षांची चांगली बॉलिंग राहिली आहे, कारण की या बॉलिंगमध्ये मोठ्या धावा दिलेल्या नाहीत त्यांनी. बेस्ट टायमिंग शॉट पाहिलाय आपण. दरम्यान क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. 1 धाव मिळणार आहे तिकडे आणि एकच मिळेल, त्याच्यापेक्षा जास्त नाहीये. सध्या तरी आपण बघितलं ना तर मग दोन्ही बॅटर्सचा जो विचार आपल्याला जो पाहायला मिळाला तो म्हणजेच आपण पाहू शकतो तर मग सिंगल डबल या धावांवरच. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर मग धावा येताना पाहायला मिळाल्यात 8.
आतापर्यंत जर आपण पाहू शकतो दक्ष यांचा एक चांगला स्पेल हा देखील पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये दक्षने 8 खर्च केल्यात, परंतु आपण बघितलं तर पकडायची पुढची वाट कशा प्रकारे पकडली जाईल वाट पाहूया मैदानाच्या आतमध्ये. पुढील 2 टीम्स असतील, त्या 2 टीम्स सम्राट स्पोर्ट्स साकपाडा आणि वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बॉलिंग मार्कवर बॉलर राज. दुसऱ्या स्पेल मध्ये सम्राट स्पोर्ट्स साकपाडा आणि वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा. तुम्हाला ऑफिशियल कॉल आहे, तुम्ही टॉस बॉक्स मध्ये येऊन राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. हा पुन्हा एकदा आपण बघितलं तर मग यश यांचा बॉल होता. संदीप यांचे प्रयत्न पण बघितले तर मग ऑन साइडला खेचून मारण्याचा आहे, परंतु बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. बघा इथे नेमकं काय झालंय तर मग प्रत्येक बॉलवर चार्जेबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु बॅट आणि बॉल मध्ये तितका प्रॉपर आपण बघितलं कनेक्शन होत नाहीये जितका व्हायला हवा. कुठे ना कुठे आपण बघितलं तर एमबी टीमच्या माध्यमातून स्ट्रगलिंगचं क्रिकेट खेळताना आपल्याला जास्त पाहायला मिळालंय. जयदीप साठी बॉल होता, परंतु हा बॉल आपण बघितला तर मग वाईटचा इशारा मात्र मिळतोय आणि वाईटने संघाच्या टोटल मध्ये हलकीशी वाढ झालेली पाहायला मिळाली. 11 धावा फलकावर आपण पाहतोय. 11 रन स्कोर बोर्डवर. यश यांना नक्कीच दुसरा ओव्हरचा स्पेल जो सोपवला गेलाय. राज आहे तर डेफिनेटली आपण पाहिलं राज यांनी त्यांच्यावर केलेलं आक्रमण पाहू शकतो आपण. बॉल मात्र गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी 6 जयदीपच्या बॅटमधून 6 आक्रमण राजवर. पुन्हा एकदा पाहिलं आपण ओव्हर पिच वारंवार लगातार दुसऱ्यांदा दर्जेदार हालाय षटकार. 6 धावा. व्हेरी मच डीजे. बॉलरचं नाव राज आहे, परंतु राजवर राज करतोय आता. बॅटर आपण पाहिलं तर मिस्टर जयदीप. धाव फलक पोहोचले गेले 23च्या घरामध्ये. जयदीप याने 3 बॉल फेस केलेत आणि या 3 बॉल मध्ये 15 धावा केल्यात, कारण की 2 षटकार आणि 1 तिहेरी. 15 धावा वैयक्तिक आहेत. संघाचं टोटल 23 मध्ये आणि या ओव्हर मध्ये आपण बघितलं तर मग आपण धावा येताना बघायला मिळाले. 2 वाईट, 2 सिक्सर आणि 1 सिंगल देखील पाहिले आपण. म्हणजे भरपूर धावा येतात त्या ओव्हर मध्ये. हा बाउन्सरचा वापर केला गेला होता जयदीप साठी. आपण पाहिलं तर हा स्पेशल होता, कारण की आतापर्यंत जर 2 आपण पाहिले ते समोर ओव्हर पिच मिळाले होते आणि त्या ओव्हर पिचला मात्र आपण पाहिलं तर मग तोडलं होतं, फोडलं होतं. ज्या वेळेला बाउन्सरचा मात्र योग्य रीतीने वापर केला आणि तो कामाला आला. आपण बघितलं तर मग पाटरला सरप्राईज केलं गेलं, परंतु संदीप कधी लय मध्ये येतील. संदीप आपण बघितलं तर स्ट्रगलचं क्रिकेट खेळतात. त्यांच्या बॅट मध्ये बॉल आपण पाहिला तितका परिपक्वरित्या येत नाही आहे. इकडे आपण विश्लेषण करायचं झालं तर मग 1 धाव जोडली जाईल. 1 आणि टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना पाहायला मिळते. टीमची टोटल पोहोचली गेली आहे 25च्या घरामध्ये. बॉल फेकून झाले त्या ओव्हर मध्ये आपण पाहिले तर 5 अंतिमचा बॉल असेल या ओव्हर मध्ये. अंतिमच्या बॉलवर केलाय वार आणि बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या पार पाहायला मिळेल. दर्जेदार स्ट्रोक. हा आला एवन क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार. 6. थँक यू सो व्हेरी मच डीजे. धाव फलक 31. मागील ओव्हर मध्ये किती धावा आल्यात राज यांच्या
तर आमचे ऑफिशियल स्कोरिंग पार्टनर मला सांगतायत की 3 षटकार पडले, त्यात नंतर 3 सिंगल देखील आले, म्हणजे 23 धावा आल्यात, वाईट देखील आल्यात. आणि आता बॉलिंग मार्कवर येत आहेत विवेक बीज तिसऱ्या स्पालमध्ये. मग तो पुन्हा पहिलं असेल, कारण की 23 बघा इथे जरी 7 आल्या आपण बघितलं मागील ओव्हरमध्ये 23 आल्या होत्या, संघाचं टोटल 31 मध्ये आहे. हो इथे आपण बघितलं तर नेम धरून गेम केलाय, परंतु हा नेम धरून गेम केलेला यशस्वी झालाय की नाही ते पाहावं लागेल, कारण की आपण डायरेक्ट हिट केलंय. तिसऱ्या अंपडला मात्र आपण बघितलं तर मग इथे ऑन स्क्रीन बोलवलं गेलंय आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आता मात्र हे चित्र साफ सुत्र केलं जाईल. दूध का दूध पाणी का पाणी, मात्र डिसिजन हे तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. दूध का दूध पाणी का पाणी, सीधी बात नो बकवास. फलंदाज असेल इथे आउट. अंपायर्स वाईट होता का? हा डेफिनेटली यस ओके वाईट होता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता येताना बघायला मिळतात आपल्याला. हर्षद आलेत. वळवी ब्रदर्स आपण बघितले तर मग संदीप वळवी, जयदीप वळवी आणि आता हर्षद वळवी. 3 वळवी ब्रदर्स पैकी आपण बघितलं तर मग आता एक परतला गेला, एक मैदानाच्या आतमध्ये आलाय. कारण की बघा मागील काय चित्र झालं तर मग धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, धाव चोरण्याचा प्रयत्न होता. एक चांगला बॅटर होता, घाई करायची गरज नव्हती, कारण की स्ट्राईक मिळाले असते कदाचित नंतर, परंतु नाही झालं, गेलं गंगेला मिळालं. सध्या तरी आपण पाहू शकतोय तर मग हा बॉल खर्च केला, कारण की नक्कीच आपण पाहू शकतो की स्ट्राईक त्याला नंतर देखील मिळाली असती येणाऱ्या ओव्हरमध्ये, परंतु थोडीशी घाई केली. वाईट बॉल होता आणि तिथे आपण बघितलं तर धाव घेण्याचा प्रयत्न, अति तिथे माती. सध्या तरी आपण पाहिलं तर मग धाव फलकावर धावा 32 दिसत आहेत. हा बॉल उडवलाय आणि बॉल मात्र आपण पाहिला अतिशय योग्य रीतीने कॅरी केलाय. क्या बात आहे, अफलातून झेल कन्वर्ट केलेला दिसतोय तिकडे. आणि खेळाडू आपण बघितला तर होता मिस्टर दक्ष टिंडे, त्याच्या माध्यमातून आपण पाहिला तर एफर्टलेस कॅच, क्वालिटी कॅच आणि विकेटचं पतन, फलंदाज बाद. काय जबरदस्त कॅच आपल्याला पाहायला मिळाला ऍक्शन रिप्ले मध्ये. ज्या प्रकारे शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली गेली होती, कारण की बाउंड्रीच्या अगदी जवळ होत आहे आणि तिकडे धक्का म्हणजे जर धोका देखील होता, कारण की जवळ कॅच कलेक्ट करणं भरपूर डेंजरस असतं. आणखीन एक पाहिलं आपण एज आहे आणि अगदी आपण बघितलं तर मग विकेटचं पतन. वारंवार आपण पाहिलं तर मग फलंदाज बाद होत आहेत. सूरज मैदानाच्या आतमध्ये आले होते, तेही देखील झालेत बाद. बघा
दुसऱ्या ओव्हरमध्ये 23 गेल्या, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये ना विवेक आल्यानंतर विवेकने वैयक्तिक 2 आणि रनआउटच्या स्वरूपात 1 म्हणजे 3 आतापर्यंत. काय 3 विकेट आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेत, कारण की रनआउटच्या स्वरूपात 1 त्यात नंतर वैयक्तिक 2 आपण बघितलं तर हे विकेट्स मात्र त्याने मिळवून दिलेत. आणि आता स्वतः जर विचार करायचा झाला तर ऑन द हॅट्रिक्स वर आहे, विकेट हॅट्रिक्स वर येताना पाहायला मिळालाय. सकाळच्या सत्रामध्ये अभिषेक यांनी आपण पाहिलं तर मग विकेटची हॅट्रिक्स मात्र केली. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर आलेत बॅटिंग करण्यासाठी. ज्ञानेश्वर भाडंगे हॅट्रिक बॉल पाहिला आपण मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलाय. फिल्डर तिकडे, फिल्डर मात्र आपण पाहिले 2 फिल्डरला चकमा देत बॉल मात्र आपण पाहिला तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे करतोय प्रस्थान आणि मिळतील धावा 4. हा येतोय KBM चषकातील दर्जेदार स्ट्रोक चौकार. खूप धन्यवाद डीजे. या चौकाराने संघाचं टोटल वाढलंय, टोटल झालंय 36 आणि बॉल फेकून झाले त्या ओव्हर मध्ये 4. ज्ञानेश्वर साठी पुन्हा एकदा आखू डब्याची लेंथ ऑन साइडला उडवला होता, परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलाय फटका. आपण पाहिलं तर मग कॅच पकडलाय, हा फटका होता परंतु लागलाय झटका. ज्ञानेश्वरला परतावं लागेल, परतीचं तिकीट काढून दिलंय. या ओव्हर मध्ये विवेकच्या खात्यामध्ये 3री सफलता येते आणि फलंदाज ज्ञानेश्वरला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. गॉन. खूप धन्यवाद डीजे. आता शेवटचा अंतिमचा बॉल असेल आणि खेळण्यासाठी बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आलाय मिस्टर विश्वनाथ बराब. कशा प्रकारे हा बॉल खेळ पाहूया, कारण की धाव संख्या आपण बघितली तर 36 ही डोळ्याच्या समोर दिसते आपल्याला. 36 त्याच्यामध्ये एक चौकार आला तर मग 40 होतील, षटकार आला तर 42. शेवटचा बॉल पाहूया आपण. विश्वनाथ सामना करतील. बॉल खेचला बॅटच्या रडार मध्ये, ओहो, आणि बॉल मात्र आउट ऑफ द पार्क. काय जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार, 6 धावा. खूप खूप धन्यवाद डीजे. पवन आहेत आणि या पवनजी आपल्या शुभ हस्ते करूया टॉस. चॉकलेट बॉय सातिवलीचे सध्या तरी इन्स्टाला भरपूर फेमस झालेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण बघूया, आपण करूया टॉस. छापा आणि काटा. छापा असा कॉल दिला आणि येतोय काटा. पवनजी आपण शुभेच्छा द्या दोन्ही कॅप्टन्सला आणि मंचावर बसा. बघा आपण सम्राट स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून आपण बघितलं टॉस जिंकलाय. टॉस जिंकला आपण काय निवडणार? क्षेत्ररक्षण निवडणार. आज आपण बघितलं तर मग 7वीचं मैदान खेळावं लागतंय. बघा प्रत्येक वर्ष आपण बघू शकतो की मग प्रत्येक संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी आतुर असतात. तुम्ही आतुर होते का? हो खूपच. काय म्हणणार या स्पर्धेबद्दल? नक्कीच ज्या वेळेला तुम्ही स्पर्धा खेळता, या वर्षी आमची पहिलीच इथे टुर्नामेंट आहे, ही मॅच पहिलीच आहे. नक्कीच पहिल्यांदा खेळत आहेत, परंतु आपण बघितलं या स्पर्धेची चर्चा भरपूर रंगली जाते. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये जणू काही वर्ल्ड कप म्हणून ओळखला जातोय. परंतु आपण बघितलं आता क्षेत्ररक्षण तुम्ही निवडले टॉस जिंकून, यामागचं मेन कारण काय आहे? या कारण आहे का आज विजय मिसिंग आहे, विजय जोगारेचं, त्याच्यामुळे. नक्कीच तुमच्या आज प्लेइंग इलेव्हन मध्ये काही खेळून आहे त्याच्यामुळे तुम्ही इथे क्षेत्ररक्षण निवडलं गेलाय. परंतु समोरचा संघ चिंचोटी विभागातून बिलॉंग करतोय संघ, कशा प्रकारे त्या संघाला घेण्याचा प्रयत्न करणार? मेहनत खूप करेन.
मेहनत करणारा नक्कीच एक प्रश्न हा असेल मैदानाच्या मध्ये आपण बघितलं तर नक्कीच खेळ चांगला रंगला गेलाय, परंतु ज्याप्रमाणे या स्पर्धेला बनवलं गेलंय, परंतु या स्पर्धेबद्दल काय म्हणणार आपण? काय सांगू? व्हेरी ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा. जाऊया पण चिंचोली टीम कडे. त्यांनी टॉस जिंकला असता काय निवडलं असतं? सत्रक्षण. तुम्हाला आता बॅटिंग करायची आहे. बघा भरपूर तुम्ही क्रिकेट वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळतायत, परंतु या स्पर्धेला किती वर्ष झाली खेळताय तुम्ही? 4-5 वर्ष. म्हणजे 4-5 वर्ष खेळण्याचा अनुभव कसा आलाय तुम्हाला? चांगली स्पर्धा असते. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल तू? आयोजन खूपच सुंदर आहे. आणि नक्कीच बाबूदादांचा कशा प्रकारे आभार व्यक्त करशील, त्यांनी तुम्हाला संधी दिली खेळण्यासाठी? त्यांचं खूप खूप आभार मानतो मी का आम्हाला इकडे खेळण्याची संधी दिली. खूप खूप धन्यवाद, तुम्हाला देखील शुभेच्छा. टॉस आपण बघितला तर मग सम्राट स्पोर्टच्या बाजूने गेला आणि त्याने निवडलाय फील्ड फास्ट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, धावांचा पाठलाग करायचा आहे आणि कशा प्रकारे केला जातोय त्याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत घेऊन येते कॉमेंट्री बॉक्स मधून. धन्यवाद. सुरुवात झाली आपण पाहू शकतोय मॅचला, परंतु पहिल्याच बॉलवर पाहिला आपण पहिलाच मोठा धक्का. खेळाडू आपण पाहिला तर बाद केला जातोय. मिस्टर जय बीच या खेळाडूला आपण पाहिलं तर परतीचा प्रवास. माझे जवली राणी, माझे जवली राणी, हे पावसाचं पाणी भरी पडत राणी, भरी पडत राणी, तू भिजू नको माझे जवली राणी, माझे जवली राणी, मी तुझा राजा ग तू माझी राणी, सुरू झाली प्रेम कहाणी. खूप खूप धन्यवाद डीजे. 43चा आकडा पुन्हा एकदा आपण बघितलं तर मग आजच्या दिवसामध्ये तिसऱ्यांदा 43चा आकडा आपल्याला डोळ्याच्या समोर चेसिंगला येताना बघायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतोय जसं म्हटलं जाते ना कि काम ऐसा करो कि नाम बन जाए, नाम ऐसा करो कि काम बन जाए. जिंदगी तो काट लेता है हर कोई, लेकिन जिंदगी अब ऐसे जियो कि सबके लिए मिसाल बन जाए. मिसाल भरी पारी खेळावी लागेल एखाद्या खेळाडूला जर हा चेसिंग कम्प्लीट करायचा असेल. चेस मास्टर बघा, भारतीय टीम कडे चेस मास्टर मध्ये विराट कोहलीचं मात्र नाव पुढे हे नेहमीच ओडीआय क्रिकेट मध्ये येत आहे, परंतु इथे आपण पाहूया तर कोणता मास्टर बनेल. विवेक मैदानाच्या आतमध्ये. विवेक याने बॉलिंग तर आपण पाहिले तर योग्य केली होती, परंतु शेवटच्या बॉलवर जो षटकार पडला त्या षटकारामुळे आपण पाहिलं तर मग 40+ धावा इथे चेस करावे लागतात. परंतु रोहित यांचं चालणं अनिवार्य असेल. रोहित यांना चालावं लागेल जर ही मॅच जिंकायची असेल तर, आणि ते चालू शकतात कारण की एक चांगले हिटिंगची काबिलियत आहे त्यांच्याकडे. समोर शतरक्षकाकडून आपण पाहिले तर मग मिस्टेक. झेल आला होता, सुटला जातोय. टेक द कॅच अँड विन द मॅच. कॅच सोडली, परंतु मॅच सोडतात का बघूया आता नेमकं चित्र काय पाहायला मिळेल या कॅचचं. थोडा बॉल आपण बघितला तर धीमा आला होता, परंतु दिशाहीन आला होता. पंच म्हणतात काही वाईड आहे. धाव फलक 1ने पुढे सरकला जाईल. संघाची टोटल पोहोचली गेली आहे 3. च्या घरामध्ये जिंकण्यासाठी अजून देखील 40 धावा हव्या असतील. बॉल फेकून झाले त्या ओव्हर मध्ये 3. लेगवार आपण पाहिला तर हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. दिशाहीन पुन्हा एकदा पाहिला आपण तर मग हा दुसरा वाईड येताना पाहायला मिळतो या ओव्हर मध्ये. कुठेतरी आपण पाहिलं तर मग ही जबाबदारी या संघाची विवेकवर आलेली आहे. ज्याप्रमाणे बॉलिंग मध्ये जबाबदारी स्वीकारली होती तशीच बॅटिंग मध्ये देखील स्वीकारावी लागेल, कारण की करू शकतायत विवेक. त्यांच्याकडे ती काबिलियत आहे, त्यांच्याकडे ते फटके आहेत, ती क्षमता आहे. बघा क्षमता दर्शवलंय, बॉलला खेळले हवेत परंतु उंच गेलाय, लांब नाही. आपण पाहिलं तर की फलंदाज बाद होतोय. झेल पकडला जातोय संधी वळवीच्या माध्यमातून आणि दुसरा मोठा झटका दिला जातो. इकडे आपण पाहिलं तर जीवदानी स्पोर्ट्स नागलेट टीमला खेळाडू आपण पाहिला तर मिस्टर विवेक बीच झालाय बाद. थँक यू सो व्हेरी मच डीजे. विकेट डाऊन झालाय, राहुल आले.
भारतीय टीमसाठी आपण बघितलं तर मग ओडीआय क्रिकेट सध्या तरी आपण बघितलं मग के एल राहुल, परंतु दो खेळाडू आपण पाहिला तर मिस्टर राहुल द्रविड दी वॉल म्हणून आपण पाहिलं तर ओळखला जायचा भारतीय संघासाठी, परंतु त्याच नावाचा खेळाडू म्हणजेच राहुल. हा बॉल आपण पाहिला तर समोरचा होता, क्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता, पायावर मात्र आदळतोय हा बॉल. पाहिला आपण तर येतोय डॉट. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर बघितलं तर ज्याप्रमाणे बॉल फेकून झालेले आहेत 5 आणि धाव फलकावर धावा 4. लक्ष आपण पाहिलं तर मग 43 आणि ते पूर्ण करत असताना हा खडतर प्रवास पाहायला मिळतोय. शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. बॉल पाहिला आपण तर निर्धावच्या स्वरूपात येताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक सक्सेसफुल पाहायला मिळालंय आणि पहिल्या षटकामध्ये धावा पाहिल्या आपण तर फक्त 4 आणि फलंदाज बाद झाले ते म्हणजेच 2. त्यामुळे नुकसान थोडंसं झालंय, परंतु मॅचला जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर मग धाव्यांची गरज असेल ती म्हणजेच 12 चेंडू आणि 39 धावा. ही गरज मात्र पुरवली जाईल की रोखली जाईल, घडेल का पाहूया, जाऊया डीजेकडे. खूप खूप धन्यवाद. वेलकम बॅक सगळ्यांचं मनापासून केबीएम ट्रॉफी 2026 मध्ये आपण करतोय. बॉलिंग मार्क वर येत आहेत आपण पाहिले तर नंबर 2 मध्ये मिस्टर हर्षद वळवी. हर्षद वळवी यांना आपण जर बघितलं तर दुसऱ्या ओव्हर मध्ये बोलवलं गेलंय. पहिल्या बॉल मध्ये आपण बघितलं तर मग धावा इथे आल्यात आणि त्या किती धावा आल्यात आपण जर बघितल्या तर मग 1 धावा आली आहे. त्यामुळेच टीमची टोटल 5च्या घरामध्ये पोहोचली आहे. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धाव्यांची गरज. 2 आलेत. नक्कीच आमच्यापर्यंत स्कोररने पोहोचवलं होतं 1, परंतु नक्कीच 2 आल्यात आणि त्या पंचांनी आम्हाला क्लिअर केल्या. इथे फलंदाज बाद पाहू शकतोय. रोहित होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि झालाय बाद. Thank you so very much. नवीन बॅटर आलेत. कोण आलाय? यश बॅटिंग करण्यासाठी. आहे विकेट किपर पुढे आलेत. आणखीन एक धक्का. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग नागले संघाला थोडीशी नजर लागलेली पाहायला मिळाली आहे आणि नजर आपण पाहिली तर मग विकेटची एकामागे एक धक्के मात्र दिले जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये यश आले आणि ते देखील परतले. मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन बाद. धन्यवाद डीजे. बघा इथे काय झालंय. पहिल्या बॉलवर हर्षदने 2 धावा, त्यात नंतर उर्वरित 2 बॉल मध्ये 2 विकेट. किती फलंदाज जवळ आपण पाहिले तर बाद झाले 4. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत आलेत, परंतु काय जबरदस्त आपण पाहिलं आक्रमण चढवलं गेलंय. आक्रमक शॉट त्याच्या बॅट मधून रायकाना दुक्का डेफिनेटली आपण पाहतोय या ट्रॉफी मध्ये ठोकलेला हा बॅट मधून छक्का 6 धावा.
खूप खूप धन्यवाद डीजे. षटकार ठोकला गेलाय बॅटर अनिकेत नाव. आता पाहावं लागेल नक्कीच षटकार आला होता त्यानंतर बॉलर हर्षदनं मात्र थोडंसं पण बघितलं तर मग कमबॅक केलं गेलंय. नवीन बॅटर्स पण आहेत अनिकेत आणि त्याने षटकार ठोकलाय. अनिकेत बीज आहे. हा आता डॉट आला. हा षटकार डॉट. हा देखील बॉल आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन मात्र आपण पाहिलं तर शॉर्ट ऑन काढण्याचा प्रयत्न केला जातो. बॅटवर मात्र व्यवस्थित बॉल येत नाहीये. धावेसाठी प्रयत्न पाहावा लागेल. बॉलची बेगी आले स्ट्रायकरकडे फलंदाज अडचणीत हो परंतु आपण पाहिलं तर बॉल हातातून निसटला गेलाय आणि तिकडे बॅटर अडचणीमध्ये आले होते मात्र त्याने मोकळा श्वास इथे घेतला गेलाय. जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आपण पाहिलं तर मग टार्गेट सेट केलंय 43 आणि फलकावर सध्या तरी धावा झालेला पाहायला मिळतात आपल्याला 14. त्यामुळे जिंकण्यासाठी अजून देखील धाव्यांची गरज आहे ती म्हणजेच 29 धावा हव्या आहेत आणि टीम थोडासा आपण पाहिला तर मग अडचणीमध्ये सापडला गेलाय. आणखी बघा जी बॅटिंग एका बाजूने जयदीपने केली होती तशी बॅटिंग मात्र करावी लागेल कारण की या मॅचला जिंकायचं आहे ना तर डेफिनेटली आता या ओव्हरमध्ये राहुलला आणि अनिकेतला चान्स घ्यावेच लागतील. मला तरी वाटतं की अनिकेतने थोडंसं पुढे यायला हवं होतं कारण की सुरुवातीचे जे खेळाडू होते नक्कीच ते मात्र तितके चालले नाहीये. राहुलचा कारनामा आपण पाहू शकतोय. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार आणि आता मात्र षटकार मारतोय नागल्याचा सुपरस्टार. 6 धावा राहुलच्या बॅट मधून. सिक्सर आला. सिक्सरने धाव फलक पोचले गेलं तब्बल 20च्या घरामध्ये 23 धावांची गरज. 5 बॉल 23. एक आलाय अजून देखील आणखीन 2 ते 3 मी तर म्हणेन 3 हवे आहेत अजून ते येत आहेत तर मग होईल काम होऊ शकतोय परंतु काम करण्यासाठी आपण बघितलं तर नक्कीच थोडासा नाम आणि नाम मात्र आपण बघितलं तर असंच नाही होणार. पुन्हा समोर चांगला फटका घेतला जातोय फिल्डर तिकडे बाउंड्रीच्या जवळ मात्र पकडला गेलाय. असं वाटलं होतं की जातोय की काय बाउंड्रीच्या बाहेर. ओहो ओव्हरथ्रो आपण पाहू शकतोय. या धावा आपण बघितल्या तर मग संजीवनी देणाऱ्या राहतील टीम आपण पाहिली तर मग नागलेला आणि संजीवनी देणाऱ्या धावा आपण पाहिल्या तर 4 धावा इथे जोडल्या गेल्यात आणि या 4 धाव्याने संघाचं टोटल मात्र आपण पाहू शकतो पुढे सरकलं गेलंय. धाव फलक पोहोचले गेले 24च्या घरामध्ये. 4 बॉल आणि 19 धाव्यांची गरज. 4 मध्ये 19. बघा राहुल आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा चांगला फटका खाली शतरा बॉल आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर. गरम समजतात थंडी चाय मैदानाच्या आतमध्ये षटकार मारतोय मिस्टर राहुल बाय. 6 धावा. खूप खूप धन्यवाद. असं म्हणतात ना की तकदीर के खेल से ऐसे निराश नहीं होते और जिंदगी में कभी ऐसे उदास नहीं होते. हाथों की लकीरों पे क्यों भरोसा रखते हो मेरे दोस्त क्योंकि तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते. तकदीरवर मात्र विश्वास ठेवू नका स्वतःवर विश्वास ठेवा दर्शवा. इथे आपण पाहिलं षटकार 3 बॉल मध्ये धाव्यांची गरज असेल आता 13. फटकावेत पाहायला मिळतोय. राहुलने मात्र आपण पाहिली या मॅच मध्ये जान टाकली आहे. अजून देखील आपण पाहू शकतो दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. 2 धावा इथे आपण मात्र आपण पाहिलं तर जोडल्या गेल्यात. हे मॅच आपण पाहिली तर शेवटच्या बॉल पर्यंत जाताना पाहायला मिळत आहे. इथे आता आपण पाहिलं तर 2 धावा घेतल्या गेल्यात आणि या 2 धावांनी संघाचं टोटल वाढलं गेलंय 32च्या घरामध्ये. याचाच अर्थ आपण पाहिलं की जिंकण्यासाठी 2 बॉल आणि 11 धाव्यांची गरज आहे. 2-11 आपण पाहू शकतोय. ही मॅच या बॉलवर मात्र सगळं काय भवितव्य अवलंबून आहे. या बॉलवर एक मोठा फटका यायला हवा. राहुल तो कारनामा करतील का. हवेत बॉल उंचावलाय.
धाव मात्र आपण पाहिली तर एक मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. बॉलची फेकी येईल का तर नाही नाही. 2 धावा मात्र मिळाल्यात. आपण बघितलं तर ही मॅच थोडीशी आपण पाहू शकतोय की मग झुकली गेली आहे. एमबी टीमच्या माध्यमातून त्यांच्या बाजूने झुकली गेली आहे परंतु संपली नाही आहे. 1 बॉल आणि 9 धाव्यांची गरज आहे. 1 बॉल 9. मात्र आपण बघितलं तर शेवटचा बॉल अजून देखील शेष आहे. या बॉलवर आपण पाहिलं तर निरीक्षण असेल या बॉलला कशा प्रकारे हाताळलं जाईल. चांगला बॉल आहे. याचाच अर्थ आपण पाहू शकतो की मग मॅच इथे फिनिश झाली आहे आणि मॅच मात्र जिंकली गेली आहे 9 धावेने. ती म्हणजेच एमबी स्पोर्ट्स बागपाडा टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स एमबी स्पोर्ट्स बागपाडा टीम आणि जीवदानी नागली टीम आपले आभार व्यक्त करतोय. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल नक्कीच आपणास थँक्यू सो व्हेरी मच. प्लेयर ऑफ द मॅच गोस टू मिस्टर जयदीप. प्लेयर ऑफ द मॅच. इधर भोले